हॅलो फ्रेंड्स, हे फळ कोणतं आहे ते तुम्ही ओळखलंय का? मोस्टली खूप जण हे फळाला ओळखत सुद्धा असतील. शिंगाड्याचं फळ म्हणतात याला. हे पाण्यात उगवणारं फळ असून याला इंग्लिशमध्ये वॉटर चेस्टनट असे म्हटले जाते. उपवासाला आपण मोस्टली शिंगाड्याच्या पिठाचे थालीपीठ खातो, तसंच पेज बनवतो. तसंच हे फळ कच्चं सुद्धा खाता येतं. उकडून, भाजून किंवा हलवा तयार करून सुद्धा खाता येतो. खूप आरोग्यदायी असं हे फळ असून डोळ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी, अस्थमा, डिप्रेशन दूर करण्यासाठी शिंगाड्याचा तुम्ही आहारामध्ये नक्की समावेश करा. यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं, जे दात आणि हिरड्यांसाठी, हाडांसाठी खूप चांगलं असतं. शिंगाड्यामुळे शरीरामध्ये ऊर्जासुद्धा येते आणि म्हणूनच उपवासाला शिंगाड्याचे सेवन केले जाते. हे बाजारामधून मी शिंगाडे आणलेत. दिसण्यासाठी हे थोडेसे जांभळा आणि हिरव्या रंगाचे असतात. हिवाळ्यामध्ये मोस्टली उपलब्ध होतात बाजारामध्ये. आता पावसाळ्याच्या सीझनमध्ये सुद्धा हे मला बाजारामध्ये बघायला मिळाले. सगळ्यात आधी मी तवा ठेवला आहे गॅसवर तापवण्यासाठी मीडियम हीटवर आणि त्यानंतर शिंगाडे चांगले धुवून घेतलेत आणि ते तसंच तव्यावर टाकायचेत. त्यानंतर थोडंसं वरून 1 चमचाभर मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकल्यानंतर शिंगाड्याची फळं चमच्याने थोडी परतून घेतलेत. त्यानंतर वरून थोडंसं पाणी शिंपडलं आहे. जवळपास अर्धा ग्लास पाणी मी शिंगाड्याच्या फळांवर टाकलेलं आहे शिंपडून आणि त्यानंतर झाकण ठेवून त्यांना आपण 10 ते 15 मिनटाची वाफ देणार आहोत. 10 मिनटांनी एकदा ओपन करून बघा. थोडं पाणी उकळत असेल तर मग 10 मिनटानंतरच तुम्ही त्याच्यावरचं झाकण काढूनच ठेवा आणि त्यानंतर तसंच 5 मिनटं नॉर्मल उकळी येऊ द्या, ज्याच्यामुळे त्या तव्यामधलं पाणी संपूर्ण शोषून घेतलं जाईल. एकदा संपूर्ण तव्यातलं पाणी आटलं की त्यानंतर तुम्ही पुन्हा त्याच्यावर झाकण ठेवा आणि एक वाफ येऊ द्या चांगली 2 ते 3 मिनटं. झाकण ठेवून चांगली वाफ येऊ द्या शिंगाड्याला आणि त्यानंतर 3-4 मिनटानंतर तुम्ही झाकण उघडून बघा, शिंगाडे खाण्यासाठी रेडी आहेत. जांभळट हिरव्या रंगाचे दिसणारे शिंगाडे शिजवल्यानंतर संपूर्ण काळ्या रंगाचे दिसतात. त्यांना आपण सोलायचं आहे. सोलल्यानंतर आतून जो पांढरा गर निघतो तो आपण खातो. खूप छान लागतं. काही जण याच्यामध्ये कोळशाच्या निखारांवर सुद्धा भाजतात आणि ते तर खूप अतिउत्तम लागतं स्मोकी फ्लेवरमध्ये. टेस्टसाठी खूप उत्तम लागतात आणि तसंच हे आरोग्यदायी सुद्धा आहेत. सो एकदा तुम्ही बनवून बघा नक्की कसे वाटले तुम्हाला. आणि जर तुम्हाला ही आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.